नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो। ज्या क्षणाची ज्या दिवसाची आपण वाट पाहत होतो तो दिवस आज गणेश चतुर्थीचा आलेला आहे। आम्ही सगळे वाडकरी मंडळी गणपती आणायला चाललेलो आहोत। हे बघा सगळे आम्ही कसं ज्या दिवशी गणपती हे करतात ना त्या दिवशीच बसवतो, पण कसं जवळ आहेत ना गणपती, तर आता आम्ही सगळे निघालो होतो आणायला। पाऊस पण थांबलाय, भिजू नको नाही काढायचा विसर्जनला आहे ना। आम्ही सगळे वाडकरी मंडळी गणपती बाप्पांना घरी नेण्यासाठी आम्ही मारुती मंदिरामध्ये आलो। तिथे आमचे गणपती आमचे जे मूर्तिकार आहेत ते आणून ठेवतात। तिथे एक अशी मूर्ती होती, गणपती बाप्पा आपल्या आईबाबांबरोबरची मूर्ती, शंकर पार्वती अशी एक मूर्ती चांगली बनवली होती आमच्या मूर्तिकाराने। तर अशा सगळ्या मूर्त्या होत्या। तर आमचे वाडीचे तरुण गावकर समीर थेराडे सगळ्या मूर्ती निरखून पाहत होत्या। म्हणजे त्यांनी पण मूर्ती बुक केलेली, पण सगळ्या मूर्तींवरती लक्ष टाकत होते। तसे सगळे वाडकरी मंडळी गणपती आणण्यासाठी पाट आणला होता। तर सगळे आपले आप्पा पण, आमचा महादेव थेराडे आप्पा, ते त्यांची मूर्ती बघत होती कुठे ठेवली, कारण ते लेट आले होते ना, ते चेक करत होते कुठे मूर्ती आमची। अशा सगळ्या प्रकारच्या सगळे मूर्ती हे करत होते। आम्ही मूर्ती आमची अगोदर फायनल केली, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट त्या मूर्तीकारांना आमच्या डायरेक्ट पाटावर मूर्ती ठेवायला सांगितलेली। हवे एक मूर्तीकडे आमच्या बघत होता कसे काय वगैरे, त्याला अगोदर बघितले होते तरी पण तो चेक करत होता की बरोबर आहे ना, किंवा म्हणजे नाव वगैरे। तर अशा प्रकारे सगळ्यांनी मूर्ती पाटावर ठेवल्या होत्या। आणि आता चिकन मातीची सगळे वाट पाहत होते, कारण ते चिकन मातीने चिपकवल्यानंतर कसं होतं की म्हणजे गणपती वाटावरून हलत नाही, त्याच्यामुळे कसं सेफ असतं नेण्या आणण्यासाठी। एक मोठी मूर्ती होती, सुंदर बनवली होती मूर्ती, पण याला डायमंड वर्क्स केलेलं नव्हतं, पण डायमंड वर्क्सपेक्षा हे होता भाई हा मोठा गणपती घेऊन चाललेले होते। पण हा मोठा गणपती डोक्यावरनं घेऊन जाणार नाही, त्यासाठी गाडी आणलेली होती। आमच्या लाखांवाडीत काळजीवाडीतला गणपती होता, तर त्या लोकांनी गाडी आणली होती। हा बघा, ही पण एक मूर्ती सुंदर बनवली होती, याला पण डायमंड वर्क्स केलं होतं। ही पण मोठी मूर्ती आहे, आता ही पण गाडीनेच घेऊन जाते। जी छोट्या मूर्त्या असतात ना, तर त्या आपण डोक्यावरून घेऊन जातो, आणि मोठ्या मूर्त्या असेल तर लोक शक्यतो गाडी घेऊन येतात, गाडीने घेऊन जाणार। अशा प्रकारे जो तो आपल्या मूर्ती हे करून फायनल करून पाटावर ठेवून हे करत होते। सगळ्या मूर्ती तयार आहेत का नाही वाडकरी मंडळींच्या, सगळे एकदम घेऊन जायचे असतात ना। तर अशा प्रकारे बरेच गणपती घरी गेलेले होते, विराजमान झालेले होते। आम्हाला थोडा उशीर झाला होता। आमचे गणपती आता पाटावर ठेवलेले आहेत, चिकन मातीची वाट बघतो, कारण चिकन माती त्यावेळेस नव्हती, संपलेली होती। आणि चिकन मातीची वाट बघतो, चिकन माती आल्यानंतर गणपती हे करून आम्ही घेऊन जाणार गणपती बाप्पांना आमच्या घरी। सगळेच हे करत होतो। चिकन माती आलेली होती, तर सागर आणि पाम्या तिकडे समीर थेराडे चिकन मातीने चिपकवले गणपतींना। आणि दुसऱ्या वाडीतले काजवाडीतली लोक, त्याचा मोठा गणपती होता, आणि त्यामुळे ते गाडीतून सगळे गणपती घेऊन जात होते। सगळे वाडीतले छोटे मोठे गणपती होते ना, वाडीतले सगळे गणपती घेऊन जात होते। एवढा गणपती आपल्या घरी जाण्यासाठी विराजमान, घरी जाण्यासाठी तयार आहेत। तर दीपक थेराडे गणपती घेणार आहेत। सगळ्यांनी कसं ते बॅलन्सिंग करण्यासाठी दुसरा माणूस गणपती डोक्यावर देतो, मग आपण चेक करायचं असतं म्हणजे व्यवस्थित पुढे आहे, पाठी आहे, व्यवस्थित बॅलन्सिंग आहे की नाही ते। अशा प्रकारे दीपक थेराडेंनी चेक केलं, त्यांना बरोबर वाटलं। आता बघा, एक ताशाने गणपती वाजत गाजत आम्ही घरी घेऊन जाणार आहोत। तर ताशेवाले पुढे झालेले आहेत। आता एक गणपती डोक्यावर घेऊन आम्ही तयार झालेलो आहोत आमच्या घरी न्यायला गणपती बाप्पांना। सगळेच निघालो होत घरी जायला, पाऊस नव्हता, त्यामुळे पटापटा आलो। आता हा चढ आमचा थोडा डेंजर आहे, डेंजर म्हणजे भरपूर चढ आहे, तर दम लागतो तिथे, असं चालायला गेलं तरी दम लागतो। तर आम्ही आलेलो आहोत आमच्या घराजवळ, तर जवळ आलं आहे घराजवळ। जो तो गणपती बाप्पा मोरया या घोषाने ओरडत होते। आता आम्ही घरी आलेलो आहोत। भारती गणपती बाप्पांची पूजा करून आईने पाय धुतलेले होते माझे, तर पूजा करून आम्ही डायरेक्ट याच्यामध्ये मखरामध्येच बसवणार आहोत, कारण
मी त्या दिवशी गणपती घेऊन आलो होतो ना, तर आईने गणपती खाली घेतला, हातामध्ये दिला, माझ्या डोक्यावर होता, हातामध्ये दिला. आता डायरेक्ट आम्ही नेऊन मकरामध्ये गणपती बाप्पांना विराजमान करणार आहोत. तर हळूहळू गणपती हे करत आहोत आम्ही घरी. आमच्या घरी गणरायाचे आगमन झालेलं आहे घरामध्ये. आता आम्ही डायरेक्ट गणपती मकरामध्ये बसून, आम्ही त्याच दिवशी गणपती आणला होता, जवळ गणपती होता, त्यामुळे त्याच दिवशी आम्ही गणपती घेऊन आलो होतो. सगळ्या पूजेची तर तयारी झालेली आहे. डायरेक्ट मकरामध्ये गणपती बसून पुढची पूजा अर्चा चालू करणार आहोत. गणपती आमच्या मकरामध्ये विराजमान झालेले आहेत डेकोरेशनमध्ये. आता पूजाला तयारी, आता समय लावतो, समय वगैरे लावून पूजेची तयारी चालू करूया आपण आता.
इकडे बघते आता त्या साईडला उभी राहा. त्या साईडला उभी राहा अजून. अरे हातपाय धुवून जाय पटकन. जातो था. तो ये पूजा करायला ये नंतर हे कर. तांदूळ नाही आली. आणि असं बाकीच्या हारवे आपण हे करतो ते कधी ना कधी असं ते विसर्जन होतात. म्हणजे कसं काय विसर्जन म्हणजे इकडे बघ, माझ्याकडे बघ. नमुना मग आता माझ्याकडे बघ. हा ते बरोबर. असं माझ्या मनात आलं तर म्हणतात चला. हा बाजूला आईला जाऊ दे आता. तिथला हार घातला का? ये जातो आता. काय नमुना मग तिला नाही लावला असतो. बेल लगाई ना. ते धूपकांडी बघ आहे. हात लावलाच तिला. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वर्ता विघ्नाची. नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची. सर्वांगी सुंदर उठसेंदुराची. घंटी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. विक्राला ब्रह्मांडी माळा. विषय कंठ काळा त्रिरत्नी ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी माळा. हे दुनिया निर्मळ पाये शिवसुळा. जय देव जय देव जय श्री शंकरा. हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू आरती ओ वाळू. सिद्धपुर गौरा. जय देव जय देव. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तकीच्या ठिकाणी. तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही. मोर्या मोर्या मी बाळकाने तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी. मोरेश्वरा बाळ दुर्गाळ कोटी. कैलास राणा शिवचंद्र मोळी. फणींद्र माता मुक्ती जला. कारुण्य सिंधू बहुदुःखारे. पृथ्वीन शंभू मस्कवंतारे. गणपती बाप्पा मोरया. इकडे देश मामाला आरती. गायला पण तेच बाबांना पण.
इकडे आता गणपती नैवेद्यासाठी मोदक बनवायचं काम चाललंय. कसले भारती बनवताय ते मोदक? उकडीचे मोदक बनवताय. आई पण बनवते, भारती पण बनवते. गणपतीची पूजा झालेली आहे तर मोदक बनवायचं काम, नैवेद्य बनवायचं काम चाललंय. उकडीचे मोदक आईने एक बॅच बनवले, एक बॅच चुलीवर हे होते.